मित्रांनो, तुम्हाला शाळेत आणि कॉलेजमध्ये आयुष्यातील सर्वात मोठे खोटे सांगितले गेले आहे. चांगला अभ्यास करा, चांगले गुण मिळवा आणि एक सुरक्षित नोकरी मिळवा. हाच तो मंत्र आहे ना, जो तुम्ही लहानपणापासून ऐकत आला आहात. पण एक कटू सत्य ऐका, ही विचारसरणी तुम्हाला आयुष्यभर गरीब ठेवणार आहे. तुम्ही आठवड्याचे 40 ते 50 तास काम करता, महिनाभर घाम गाळता, पगाराची वाट पाहता आणि महिना अखेरीस तुमचे बँक अकाउंट पुन्हा रिकामे होते. तुम्ही एका अशा चक्रव्यूहात अडकला आहात ज्याला रॅट रेस म्हणतात आणि यातून बाहेर कसे पडायचे हे तुम्हाला कोणीच शिकवले नाही. पण काळजी करू नका, आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्या डोळ्यांवरील पट्टी काढणार आहे. रॉबर्ट कियोसाकी यांच्या 1997 मध्ये प्रकाशित झालेल्या आणि 32 दशलक्ष प्रती विकल्या गेलेल्या रिच डॅड पुअर डॅड या जगप्रसिद्ध पुस्तकावर आधारित असे 5 धक्कादायक नियम मी तुम्हाला सांगणार आहे, जे तुमचे आयुष्य कायमचे बदलून टाकतील. जर तुम्ही हे नियम समजून घेतले नाहीत तर 2026 ते 2027 मध्ये येणाऱ्या संभाव्य आर्थिक मंदीत तुम्ही तुमचे सर्वस्व गमावून बसाल. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण दुसरा नियम ऐकून तुम्हाला अक्षरशः धक्का बसेल, जिथे मी सिद्ध करणार आहे की तुमचे स्वतःचे घर ही तुमची संपत्ती नाही. चला तर मग सुरू करूया. 2 बाबांची कथा, गरिबी आणि श्रीमंतीचा खरा फरक. रॉबर्ट कियोसाकी जेव्हा 9 वर्षांचे होते तेव्हा त्यांना इतर श्रीमंत मुलांकडे पाहून श्रीमंत होण्याची इच्छा निर्माण झाली. त्यांच्या आयुष्यात 2 वडील होते. एक त्यांचे सख्खे वडील, ज्यांना ते पुअर डॅड म्हणायचे. ते अतिशय हुशार होते, कॉलेजमध्ये प्राध्यापक होते, पण पैशांच्या बाबतीत त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला. दुसरे होते त्यांच्या मित्राचे वडील, ज्यांना ते रिच डॅड मानायचे. त्यांनी हायस्कूलचे शिक्षणही पूर्ण केले नव्हते, पण ते हवाईपैकी एक होते. पुअर डॅड म्हणायचे, मी ही वस्तू विकत घेऊ शकत नाही. या उलट रिच डॅड म्हणायचे, मी ही वस्तू कशी विकत घेऊ शकेन. एका वाक्याने मेंदूचे दरवाजे बंद होतात, तर दुसऱ्या वाक्याने मेंदूला विचार करायला भाग पाडले जाते. रॉबर्टच्या खऱ्या वडिलांनी नेहमी पैशासाठी सुरक्षित नोकरी शोधायला सांगितली, पण रिच डॅडने त्यांना पैशांचे असे नियम शिकवले ज्याने रॉबर्टला करोडपती बनवले. कोणते आहेत ते नियम? लक्ष देऊ नये का? पैशांचे 5 धक्कादायक नियम. नियम क्रमांक 1, श्रीमंत लोक पैशासाठी काम करत नाहीत. हा नियम ऐकून अनेकांना राग येईल, पण हे सत्य आहे. सामान्य लोक आणि मध्यमवर्गीय लोक पैशासाठी काम करतात. तुम्ही नोकरीला जाता कारण तुम्हाला महिन्याच्या शेवटी मिळणाऱ्या पगाराची गरज असते, पण ही एक मोठी फसवणूक आहे. तुम्ही पैशांसाठी काम करता तेव्हा तुम्ही तुमची ताकद तुमच्या मालकाला देता. रॉबर्ट सांगतात की सामान्य माणूस भीती आणि हाव या 2 भावनांच्या जाळ्यात अडकलेला असतो. नोकरी जाण्याची भीती तुम्हाला रोज कामावर जायला भाग पाडते आणि पगार वाढल्यावर नवीन गाडी, मोठा टीव्ही किंवा महागडे घर घेण्याची हाव तुम्हाला कर्जाच्या खाईत ढकलते. श्रीमंत लोक हे कधीच करत नाहीत. श्रीमंत लोक पैशासाठी काम करत नाहीत. ते असे काहीतरी निर्माण करतात ज्यामुळे पैसा त्यांच्यासाठी काम करतो. ते असे व्यवसाय आणि गुंतवणूक करतात जिथून ते झोपलेले असतानाही पैसा त्यांच्या खिशात येत राहतो. नियम क्रमांक 2, तुमचे घर ही तुमची संपत्ती नाही. हा नियम तुमचा मेंदू हादरवून टाकेल. लहानपणापासून आपल्याला शिकवले जाते की आपले घर ही आपली सर्वात मोठी संपत्ती आहे. पण रॉबर्ट कियोसाकी म्हणतात, तुमचे घर ही संपत्ती नसून एक दायित्व आहे. हे कसे? समजून घ्या. आर्थिक साक्षरतेचा सर्वात साधा नियम हा आहे की संपत्ती ती असते जी तुमच्या खिशात पैसे टाकते, मग तुम्ही काम करत असा किंवा नसा, आणि दायित्व ते असते जे तुमच्या खिशातून पैसे काढून घेते जेव्हा तुम्ही घर विकत घेत. नियम क्रमांक 3, स्वतःच्या व्यवसायावर लक्ष केंद्रित करा. बहुतेक लोक प्रोफेशन आणि बिझनेस यात गोंधळून जातात. मॅकडोनल्डचे संस्थापक रे क्रॉक यांचे उदाहरण घ्या. एकदा त्यांनी MBAच्या विद्यार्थ्यांना विचारले, तुम्हाला काय वाटतं, माझा व्यवसाय कोणता आहे? विद्यार्थ्यांनी हसून उत्तर दिले, तुम्ही हॅम्बर्गर विकता. त्यावर रे क्रॉक म्हणाले, मी बर्गरच्या व्यवसायात नाही, मी रिअल इस्टेटच्या व्यवसायात आहे. कारण जो कोणी मॅकडोनल्डची फ्रँचायझी घेतो त्याला त्या ठिकाणची जागा आणि जमीनही खरेदी करावी लागते. आज मॅकडोनल्ड्स हे जगातील सर्वात मोठे रिअल इस्टेट साम्राज्य आहे. तुमचा व्यवसाय तो नाही जो तुम्ही सकाळी 9 ते 5 करता. ती तुमची नोकरी आहे
जिथे तुम्ही दुसऱ्याच्या व्यवसायाला मोठे करत आहात. तुम्ही स्वतःच्या व्यवसायावर लक्ष दिले पाहिजे. याचा अर्थ असा नाही की तुम्ही नोकरी सोडून द्यावी. नोकरी करत असतानाच तुमच्या पगारातून पैसे वाचवा आणि ते पैसे उत्पन्न देणाऱ्या मालमत्तेत गुंतवा. नियम क्रमांक 4, कर आणि कॉर्पोरेशनचे मोठे रहस्य. तुम्हाला कधी प्रश्न पडलाय का की तुम्ही जेवढे जास्त कमावता तेवढा जास्त टॅक्स तुम्हाला का भरावा लागतो? टॅक्सचा नियम गरिबांना आणि मध्यमवर्गीयांना लुटण्यासाठी बनवला गेला आहे. पण श्रीमंत लोक कायदेशीररित्या टॅक्स कसा वाचवतात हे तुम्हाला माहित आहे का? हे रहस्य आहे कॉर्पोरेशन बिझनेस स्ट्रक्चरचे. एक सामान्य कर्मचारी पैसे कमावतो, त्यावर थेट टॅक्स भरतो आणि मग जे उरते त्यातून आपला खर्च चालवतो. पण एक व्यावसायिक किंवा श्रीमंत माणूस अगोदर पैसे कमावतो, त्यातून आपले सर्व खर्च, गाड्या, उपकरणे वजा करतो आणि शेवटी जे उरते त्यावर टॅक्स भरतो. हेच कारण आहे की श्रीमंत लोक अधिक श्रीमंत होत जातात आणि पगारदार माणूस नेहमी करांच्या ओझ्याखाली दबलेला राहतो. त्यासाठी तुमचा फायनान्शियल IQ वाढवा, ज्यामध्ये अकाउंटिंग, गुंतवणूक, मार्केटची समज आणि कायद्याचे ज्ञान असणे आवश्यक आहे. नियम क्रमांक 5, शिकण्यासाठी काम करा, फक्त पैशासाठी नाही. रॉबर्ट कियोसाकी एका महिला पत्रकाराला भेटले होते. तिचे इंग्रजी साहित्य खूप चांगले होते आणि तिला बेस्ट सेलिंग लेखिका बनायचे होते. रॉबर्टने तिला एक मोलाचा सल्ला दिला, तू सेल्स आणि मार्केटिंगचा कोर्स कर. हे ऐकून ती पत्रकार भडकली. ती म्हणाली, मी उच्च शिक्षित आहे, मी सेल्समनचे काम का करू? रॉबर्टने तिला समजावले, तू एक उत्तम लेखिका आहेस, पण तुला बेस्ट सेलिंग लेखिका बनायचे आहे. जगात प्रतिभावान आणि हुशार लोकांची कमी नाही, पण त्यांना स्वतःचे कौशल्य कसे विकायचे हे माहीत नसते. मित्रांनो, पैशांच्या व्यसनात अडकू नका. आयुष्यात अशा नोकऱ्या किंवा कामे निवडा जिथून तुम्ही नवीन कौशल्ये शिकू शकाल. सेल्स, कम्युनिकेशन, मार्केटिंग आणि गुंतवणुकीचे ज्ञान मिळवा. कारण जे लोक शिकणे थांबवतात ते कधी श्रीमंत होऊ शकत नाहीत. गरिबीकडे खेचणारे 5 भयानक अडथळे. तुम्हाला हे नियम समजले तरीही 90% लोक कधी श्रीमंत का होत नाहीत? कारण 5 भयानक अडथळे त्यांना थांबवतात. 1. भीती, पैसे गमावण्याची भीती. पण लक्षात ठेवा, जे लोक अपयशाला घाबरतात ते यशालाही घाबरतात. 2. शंका आणि निराशावाद. माझे पैसे बुडाले तर? या शंकेमुळे लोक कधीच गुंतवणूक करत नाहीत आणि संधी गमावून बसतात. 3. आळशीपणा. मी खूप व्यस्त आहे. हे सर्वात मोठे खोटे आहे जे लोक स्वतःला सांगतात. स्वतःच्या संपत्तीकडे दुर्लक्ष करणे हा आळशीपणाचाच एक प्रकार आहे. 4. वाईट सवयी. रॉबर्ट म्हणतात, स्वतःला सर्वात आधी पैसे द्या. पगार आल्यावर आधी स्वतःच्या गुंतवणुकीचे आणि बचतीचे पैसे बाजूला काढा आणि मग उरलेल्या पैशांतून बिले भरा. ही सवय लावलीत तरच तुम्ही श्रीमंत व्हाल. 5. अहंकार. जेव्हा तुम्ही म्हणता मला सर्व काही माहित आहे, तेव्हा तुम्ही अज्ञानाला लपवत असता. जो अहंकार ठेवतो तो पैसा गमावतो.